सरकारच्या LIC खाजगीकरणाच्या विरोधात LIC कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। संसदेत अर्थसंकल्प सादर करताना 2020-21 मध्ये शासकीय भागातील काही भाग विक्रीसाठी प्रस्तावित होता। यामुळे भविष्यात मोठा वाटा विकला जाईल ही बाब लक्षात घेऊन व ग्राहकांचा विश्वास LIC वर असल्याने केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात LIC कर्मचारी वर्गाने एक दिवस संप करून धरणं आंदोलन केलं। LICचा पाया इतका मजबूत आहे की विमा क्षेत्र सुरू झाल्याच्या 20 वर्षांनंतरही LIC बाजारपेठेत अग्रेसर राहिली आहे। इतर 23 जीवन विमा कंपन्यांसह 60% जास्त वाटा LICचा आहे। या आर्थिक वर्षात LICने पुन्हा 6% बाजारातील वाटा मिळवलाय आणि LICची वाढ उद्योगाच्या वाढीपेक्षा जास्त आहे। तरी शासन खाजगीकरण करणार असल्याचा त्याचा विरोध करण्याकरता एक दिवसाचा संप कर्मचाऱ्यांनी पुकारला। केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, केंद्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ, केंद्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ, फाइनेंस मिनिस्टर मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, फाइनेंस मिनिस्टर हाय 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 हाय, प्रधानमंत्री हाय 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 हाय, प्रधानमंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ, होश में आओ बात करो, होश में आओ बात करो, होश में आओ बात करो, प्रधानमंत्री होश में आओ। LIC ने IPO लाया है और जो डिसइन्वेस्टमेंट का प्रपोजल केंद्र सरकार ने घोषणा की है उसका हम सारे लोग SC/ST एसोसिएशन, NFI, AIA वगैरह सब लोग ये जो लोग हैं अलग अलग संगठन के लोग हैं और सारी संगठनाएं इसका विरोध करते हैं। यही नहीं, हर डिवीजन लेवल पे, डिवीजन ऑफिस में, ब्रांचेस में और ऑल इंडिया लेवल पे सारी संगठनाएं जॉइंट फ्रंट मिलकर इसका पुरजोर विरोध करते हैं। सारे PSU, जितने भी PSU है, भारत की सरकार एक एक करके बेच रही है और वो इस तरह से एक देश को बेच रही है। हम देश को बेचने का विरोध करते हैं। इसमें LIC एक जायंट है। LIC जो है हर तरह से पब्लिक का मदद करता है। सरकार को जब चाहे तब हमने बहुत सारे पैसे दिए हैं और ये जो नवरत्न कंपनियों में से एक है और LIC जो है अपने आप में एक वजूद रखती है। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे। प्रमुख 4 संघटना याचं 90% रिप्रेझेंटेशन आहे अशा 4 संघटना ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स वर्कर डेव्हलपमेंट ऑफिसर संघटना आणि क्लास 1 अधिकारी संघटना, त्याचप्रमाणे SC/ST असोसिएशन या 4 महत्त्वाच्या संघटनांचा या गव्हर्नमेंटच्या जे पब्लिक सेक्टर विकण्याचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात आम्ही एकवटलेलो आहे आणि पुऱ्या देशात या गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधात एक रोष आहे आणि तो रोष आम्ही संपूर्ण ऑफिसेसमध्ये LICच्या प्रकट करत आहे। आणि हा संप समोर आज 1 तासाचा टोकन स्ट्राईक आहे आणि या टोकन स्ट्राईक यानंतर पुढील कार्यक्रम आमची जे जॉईंट फ्रंट आहे, जॉईंट फ्रंटची बॉडी ठरवेल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम येईल। आणि आम्ही लोकांना सुद्धा जे पॉलिसी होल्डर्स आहे, जे 31 लाख कोटीची संपत्ती आहे, ही देशाची संपत्ती आहे आणि गव्हर्नमेंटचे फक्त 5 कोटी रुपये टाकलेले आहे गव्हर्नमेंटने। 5 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ते जर पूर्ण 100% जो हिस्सा आहे तो जर विकत असेल तर हा देशाच्या लोकसंख्येसोबत, पॉलिसी होल्डरसोबत आणि आमच्या एम्प्लॉईसोबत गद्दारी आहे असं मला वाटतं। यावेळी विभागीय सचिव नंदकुमार पवार, नितीन उगले, सुरजित सिंग रावत, सुभाष गबणे, अनंत कारदरे, विजय भुयार, रवींद्र धुमाळे, धर्मेंद्र सरदार, गजानन गवई यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी धरणा आंदोलनात सहभागी झाले। सुरेंद्र बिस्ने, विदर्भ न्यूज, अमरावती।